आज आपण बटाट्याचे कुरकुरे करत आहोत. तर त्यासाठी मी पाववाटी रवा आणि पाववाटी पोहे घेतलेले आहे. हे पोहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि पाववाटी एवढं पाणी घालायचं. ते गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यात आपण 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा जरा मीठ घालून घेऊया. आता पाणी उकळल्यावर आपण त्यात रवा घालूया. आता पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस बंद करायचा आणि त्याच्यात हा रवा आपण घालून घ्यायचा. ढवळू हळूहळू रवा फुलून येईल. झाकण ठेवायचं. आता हे पोहे मी मिक्सरमध्ये वाटून घेते. आता आपण जो वाफवून रवा घेतला होता आता मऊ करून घेऊया. चांगल्या प्रकारे मऊ करून ठेवूया. हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे. आता हे आपण 3 बटाटे घेतलेले आहेत. तर ते आपण याच्यावर किसून घेऊया. शिजवलेले आहे, सालं काढून घेतलेलं आहे. आता हा बटाटा आपला किसून झालेला आहे. आता त्याच्यात हा रवा मी मिक्स करते. मीठ 1 छोटा चमचा, कारण आपण रव्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे. पोह्याची पावडर ती पण घालून घेते. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. यात साहित्य जास्त लागत नाही. मिरची 3 घेतलेल्या आहेत बारीक करून, त्या घालून घेते. आणि आता आपण हे जरा मळून घेऊया. आता हे पीठ आपलं मळून झालंय, तर थोडं तेल लावून घेते, म्हणजे हाताला चिकटणार नाही. असंही छान पीठ मळून झालेलं आहे. आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. ते आपण झाकून 15 मिनिटं ठेवून देऊया. म्हणजे पोह्यात बटाट्याचं जे पाणी आहे ते पोहे शोषून घेते. याचा असा गोळा करून मी असे लांब लांब करून घेते. तर हे आपण असं करून घेऊया, म्हणजे हे सोपं जातं. असं चांगलं असं हे करून घ्यायचं. आता मध्ये जरा जाड आलंय, मग हे बारीक करून घेऊया. असं जरा सारखं झालं की आपण ह्याचे तुकडे करून घेऊया. आता हे असं टोप बंद करूया, थोडे लांबट करूया. आणि हे असे लांब ठेवूया. या स्टिक जरा अशा हे करूया, इथून जरा गोल करा. हे ॲज अ स्टार्टर म्हणून पण छान लागतं. नंतर मुलांचे वाढदिवसाच्या वेळेस पार्टी असते तेव्हा पण हे करायला छान वाटतं.
आणि एरवी पण खायला छान वाटतं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा. हे असे जरा थोडे लांब करून घेऊया. आता छोटं छोटं करण्यापेक्षा मोठे गोळे करून घ्यायचे. असे फिरवून घ्यायचे म्हणजे हे लांब होतात. किती पटापट होतात बघा. एका वेळेस सगळे करून घ्या आणि तळून घ्या. आपण एकदम तळायला घेऊया. आपण एक एक सोडून घेऊया. बघूया तेल तापलंय का. तेल चांगलं तापलेलं आहे. एका वेळेस जास्त सोडू नका. दोन तीनच सोडू नका. 3-4 नाही तर ते चिकटण्याची शक्यता असते. आता हे बघा आपले चांगले तयार झालेले आहे. पण एकेका वेळेस एकच सोडा. नाहीतर जवळ येतात. असे आपण सगळे तळून घेऊया. हे बघा किती कुरकुरीत झाले आहे. आता आपली ही रेसिपी तयार झाली आहे. आपण मस्त खा आणि मस्त राहा. पुढच्या रेसिपीची वाट बघा.